आपण सगळे आयुष्यात एक गोष्ट सतत करत असतो. भूतकाळ आठवतो, भविष्याची चिंता करतो, पण वर्तमान जगायला विसरतो. एखाट टोले या पुस्तकात एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो. तुम्ही खरंच कुठे आहात? शरीर इथे आहे, पण मन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी. आपण म्हणतो, हे झालं असतं तर, ते झालं नाही याचं वाईट वाटतं. उद्या काय होईल? हे सगळं विचार आपल्याला जिवंत ठेवत नाही. ते आपल्याला जड बनवतं. आणि टोले सांगतो, दुःखाचं मूळ परिस्थितीत नाही, मनात आहे. आपण समजतो माझ्या आयुष्यात समस्या आहेत, पण टोले एक वेगळं सत्य सांगतो. तुमच्या आयुष्यात समस्या नाहीत, तुमच्या विचारांमध्ये आहेत. कारण वर्तमान या क्षणी काहीच चुकत नाही. श्वास चालू आहे, हृदय धडधडतंय, तुम्ही सुरक्षित आहात. पण मन ते मान्य करत नाही. मन नेहमी काहीतरी शोधत असतं. अधिक पैसा, अधिक यश, अधिक ओळख, अधिक सुरक्षितता. आणि त्यामुळेच मन कधीच शांत नसतं. एखाद टोले मनाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मन हा चांगला साधन आहे, पण वाईट मालक आहे. आपण मनाचा उपयोग करायचा असतो, पण आपण मनाचाच गुलाम बनतो. मन म्हणतं तू पुरेसा नाहीस, तुझ्याकडे अजून हे नाही, आधी काहीतरी साध्य कर. आणि आपण हे ऐकत राहतो. मनाचा हा आवाज तुम्ही नाही. तो एक पॅटर्न आहे, तो कंडिशनिंग आहे, तो अहंकार आहे. पण आपण त्याच्याशी इतके जोडलेलो असतो की आपण म्हणतो, हेच मी आहे. इथूनच एखाद टोले सगळ्यात मोठी क्रांती मांडतो. तुम्ही तुमचे विचार नाही. विचार येतात, जातात. पण जो त्यांना पाहतो, तो तुम्ही आहात. ज्या क्षणी तुम्ही विचारांना पाहू लागता, त्या क्षणी तुम्ही त्यांच्यापासून थोडेसे वेगळे होता. हीच आहे पॉवर ऑफ नावची सुरुवात. एखाद टोले एक महत्त्वाची संकल्पना सांगतो. सायकोलॉजिकल टाईम. भूतकाळ अधिक भविष्य बरोबर सायकोलॉजिकल टाईम. आणि यातच आपण अडकलेलो असतो. खरं तर खरं आयुष्य फक्त एका ठिकाणी आहे, वर्तमान. भूतकाळ आठवण आहे, भविष्य कल्पना आहे, पण आपण यांनाच सत्य मानतो. आणि त्यामुळे आपण सतत वर्तमानापासून पळत राहतो. काम करतानाही मन दुसरीकडे, लोकांबरोबर असतानाही मन दुसरीकडे. हेच आतल्या रिकामेपणाचं कारण आहे. टोले सांगतो, जेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानात येता, तेव्हा अहंकार कमजोर होतं. कारण अहंकार भूतकाळावर जगतो, भविष्यावर जगतो. वर्तमानात अहंकार टिकू शकत नाही. म्हणूनच शांत क्षण अहंकारला भीतीदायक वाटतात. सायलन्स अहंकारला अनकम्फर्टेबल करते. पण तेच सायलन्स तुमचं खरं घर आहे. या पहिल्या भागात आपण समजून घेतलं, दुःखाचं मूळ परिस्थितीत नाही. मन हा साधन आहे, मालक नाही. तुम्ही तुमचे विचार नाही. सायकोलॉजिकल टाईममुळे आपण अडकतो. नावमध्येच खरी शांतता आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत अहंकार म्हणजे नेमकं काय, तो आपल्याला कसा फसवतो आणि आपण अहंकारपासून स्वतःला कसं वेगळं करू शकतो. अहंकाराची ओळख आणि स्वतःचे खोटे अस्तित्व. पहिल्या भागात आपण पाहिलं, आपण आपले विचार नाही. मन हा साधन आहे, पण आपण त्यालाच स्वतःची ओळख बनवतो. आता एखाद टोले आपल्याला एका अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली गोष्टीकडे घेऊन जातो. अहंकार. अहंकार म्हणजे अहंकार एवढाच नाही. अहंकार म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं मनाने दिलेलं उत्तर. नाव, भूमिका, यश, अपयश, भूतकाळ, दुखणी. आपण जे काहीही मी आहे म्हणून धरतो, ते सगळं अहंकारचा भाग आहे. टोले सांगतो, अहंकार ही खरी ओळख नाही. ती एक सायकोलॉजिकल कन्स्ट्रक्ट आहे. ती तयार होते कंपॅरिझनमधून, मेमरीमधून, फिअरमधून. अहंकारला सतत काहीतरी हवं असतं. अधिक मान, अधिक बरोबर असणं, अधिक सुरक्षितता. अहंकार कधीच म्हणत नाही की वर्तमान पुरेसं आहे. कारण अहंकार वर्तमानात जगत नाही. तो भूतकाळावर उभा असतो आणि भविष्याकडे पाहतो.
फॉल्स सेल्फ कसं तयार होतं? जेव्हा आपण लहान असतो, आपण शुद्ध असतो. पण हळूहळू आपल्याला शिकवलं जातं. असं वाग, असं नको, हे बरोबर, हे चूक. आपण ॲक्सेप्टन्ससाठी मास्क घालतो आणि तो मास्क हळूहळू आपली ओळख बनतो. हा मास्क म्हणजे फॉल्स सेल्फ. तो सुरक्षित वाटतो, पण तो खरा नाही. फॉल्स सेल्फ नेहमी बाहेर पाहतो. लोक काय म्हणतील? मी कसा दिसतोय? मी पुरेसा आहे का? आणि त्यामुळे आपण सतत तणावात असतो. टोले सांगतो, तणाव म्हणजे तुम्ही वर्तमानात नाही याचं लक्षण आहे. अहंकार आणि गुख्ख. अहंकारला एक गोष्ट फार आवडते, दुःख. कारण दुःख अहंकारला आयडेंटिटी देतं. माझ्याबरोबरच असं झालं. मी बळी आहे. माझं आयुष्य कठीण आहे. हे विचार अहंकारला मजबूत करतात. टोल्ले याला म्हणतो पेन बॉडी. भूतकाळातील वेदनांचा भावनिक संग्रह. तो वेळोवेळी ॲक्टिवेट होतो आणि आपल्याला रिॲक्शन द्यायला भाग पाडतो. पेन बॉडी तुम्ही नाही. तो एक इमोशनल मेमरी आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला ओळखत नाही तेव्हा तो तुमच्यावर नियंत्रण ठेवतो. अहंकारपासून वेगळं होणं. अहंकारला मारायचं नसतं, त्याच्याशी लढायचं नसतं. टोल्ले सांगतो, अहंकार अवेअरनेसने विरघळतो. ज्या क्षणी तुम्ही विचार पाहता तो कमजोर होतो. हा विचार आहे, ही भावना आहे, मी हे नाही. हा क्षण म्हणजे प्रेझेन्स. जेव्हा तुम्ही पूर्णपणे पाहता तेव्हा अहंकार स्टोरी सांगू शकत नाही. सायलेन्समध्ये अहंकार टिकत नाही. रिअल आयडेंटिटी म्हणजे काय? जर अहंकार खरी ओळख नसेल, तर मग तुम्ही कोण? टोल्ले सांगतो, तुम्ही अवेअरनेस आहात. जो विचारांना पाहतो, जो भावना अनुभवतो, जो शांततेला जाणतो. ही ओळख कधी दुखावत नाही, कधी कमी होत नाही. ही ओळख कुठे मिळवायची नसते. ती आधीच तुमच्यात आहे. फक्त मन शांत झालं की ती जाणवते. या भागात आपण समजून घेतलं, अहंकार म्हणजे काय, फॉल्स सेल्फ कसं तयार होतं, अहंकार दुःखावर का जगतो, पेन बॉडी म्हणजे काय, अवेअरनेसने अहंकार कसा मिरघळतो आणि खरी ओळख म्हणजे अवेअरनेस. पुढील भागात आपण पाहणार आहोत पेन बॉडी खोलवर कसा काम करतो, तो कसा हील करायचा आणि दुःखातून मुक्ती कशी शक्य आहे. पेन बॉडी, सफरिंग आणि इनर फ्रीडम. दुसऱ्या भागात आपण अहंकार आणि फॉल्स सेल्फ यांना ओळखायला सुरुवात केली. आता एकार्ट टोले आपल्याला एका अशा गोष्टीकडे घेऊन जातो जी खूप लोकांना जाणवते पण समजत नाही. पेन बॉडी. पेन बॉडी म्हणजे फक्त आठवण नाही, तो आहे भूतकाळातील वेदनांचा एक जिवंत साठा. जेव्हा आपण दुःख व्यक्त करू शकलो नाही, राग बोलू शकलो नाही, भीती समजून घेतली नाही, ते सगळं भावनिक ऊर्जेच्या रूपात आपल्यात साठत गेलं. आणि हाच पेन बॉडी. आपण अनेकदा म्हणतो, माझा मूड अचानक खराब होतो. मी इतका रिॲक्टिव्ह का झालो? मी असं का बोललो? कारण त्या क्षणी तुम्ही नाही बोलत, पेन बॉडी बोलतो. एका टोले सांगतो पेन बॉडीला अन्न लागतं. ते अन्न म्हणजे नकारात्मक विचार, भांडणं, ड्रामा, दोषारोप, स्वतःला बळी समजणं. पेन बॉडीला दुःखाची एनर्जी लागते जगण्यासाठी. म्हणूनच काही लोक दुःखातही कम्फर्ट शोधतात, कारण ते दुःख त्यांना ओळखीचं वाटतं. पेन बॉडी कसा ॲक्टिवेट होतो? पेन बॉडी झोपलेला असतो, पण काही ट्रिगर्स त्याला जागं करतात. एखादं वाक्य, एखादी आठवण, एखादं रिजेक्शन, एखादी टीका, आणि अचानक मन आणि शरीर रिॲक्शन मोडमध्ये जातं. तुम्हाला जाणवतं छातीत जडपणा, श्वास अडखळतो, मनात विचारांची गर्दी. हा क्षण खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच दुःख वाढतं किंवा विरघळतं. टोले सांगतो पेन बॉडीला हरवायचं एकच मार्ग आहे, प्रेझेन्स. ना लढा ना पळा, फक्त जाणून घ्या की वर्तमानात काहीतरी माझ्यात ॲक्टिवेट झालं आहे. सफरिंग वर्सेस पेन. एकार्ट टोले एक अत्यंत स्पष्ट डिस्टिंक्शन करतो. पेन इनएव्हिटेबल आहे, सफरिंग ऑप्शनल आहे. पेन म्हणजे शरीरात किंवा मनात आलेली भावना. सफरिंग म्हणजे त्या भावनेभोवती मनाने तयार केलेली कथा. उदाहरणार्थ, दुःख आलं, पेन. माझ्याबरोबरच असं का? माझं आयुष्यच वाईट आहे, हे सफरिंग. पेन बॉडी ही सफरिंग वाढवतो,
जेव्हा तुम्ही भावनेला पूर्णपणे अनुभवता, स्टोरी न बनवता, तेव्हा सफरिंग निर्माण होत नाही. पेन बॉडी तिथे टिकू शकत नाही. अवेअरनेस इक्वल्स फ्रीडम. फ्रीडम म्हणजे कधीच दुःख न येणं नाही. फ्रीडम म्हणजे दुःख आल्यावर त्यात हरवून न जाणं. टोले सांगतो, अवेअरनेस म्हणजे प्रकाश, पेन बॉडी म्हणजे अंधार. प्रकाशात अंधार टिकत नाही. ज्या क्षणी तुम्ही म्हणता, ही भावना आहे, मी ती पाहतो आहे, त्या क्षणी तुम्ही रिॲक्शनमधून रिस्पॉन्समध्ये जाता. हेच आहे इनर फ्रीडम. बाहेरची परिस्थिती बदलली नाही तरी आत शांतता येते. पेन बॉडी हील कसा होतो? हील होणं म्हणजे दाबून टाकणं नाही. हील होणं म्हणजे पूर्णपणे अलाव करणं. भावना येऊ द्या, शरीरात जाणवू द्या, विचारांना फॉलो करू नका. प्रेझेंट रहा. टोले सांगतो, जे तुम्ही अलाव करता ते ट्रान्सफॉर्म होतं. पेन बॉडीला लढा नको, त्याला जाणीव हवी. हळूहळू पेन बॉडी कमजोर होतो, कारण त्याला ड्रामा मिळत नाही, स्टोरी मिळत नाही, आयडेंटिफिकेशन मिळत नाही. या भागात आपण समजून घेतलं, पेन बॉडी म्हणजे काय, तो कसा ॲक्टिवेट होतो, पेन आणि सफरिंगमधला फरक, अवेअरनेसने सफरिंग कशी थांबते, प्रेझेन्स म्हणजे इनर फ्रीडम, हीलिंग म्हणजे अलाव करणं. पुढील भागात आपण पाहणार आहोत की वर्तमानात कसं जगायचं, प्रेझेंट मोमेंट कसा अँकर बनवायचा आणि दैनंदिन आयुष्यात द पॉवर ऑफ नाव कसं वापरायचं. एंटरिंग द नाव, द प्रॅक्टिस ऑफ प्रेझेन्स. आत्तापर्यंत आपण पाहिलं, मन आपल्याला भूतकाळात नेते, भविष्याकडे ओढते आणि त्यामुळे वर्तमानात आपण जिवंत असलो तरी पूर्णपणे उपस्थित नसतो. एखाद टोले आता एक मूलभूत प्रश्न विचारतो, तुम्ही वर्तमानात कसे येणार? कारण पॉवर ऑफ नाव समजून घेतली जात नाही, ती अनुभवली जाते. वर्तमान म्हणजे काही मिस्टिकल क्षण नाही. वर्तमान म्हणजे तुमचा श्वास, तुमचं शरीर, हा क्षण. मन म्हणेल, हे खूप साधं आहे, पण सत्य हेच आहे. वर्तमान साधं आहे, पण अहंकाराला ते सहन होत नाही. टोले सांगतो, तुम्ही वर्तमानात आलात की समस्या विरघळतात. कारण वर्तमानात प्रॉब्लेम टिकू शकत नाही. प्रॉब्लेमला वेळ लागतो, कथा लागते. वर्तमानात फक्त आहे पण आहे. ब्रेथ ॲज अ डोरवे. सगळ्यात सोपा मार्ग श्वास. तुम्ही श्वास नियंत्रित करायचा नाही, फक्त जाणवायचा आहे. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय, इतकंच. मन भटकेल, विचार येतील, ते ठीक आहे. फक्त श्वासाकडे परत या. हा परत येण्याचा क्षणच प्रेझेन्स आहे. श्वास नेहमी वर्तमानात असतो. तो भूतकाळात जात नाही, तो भविष्यात जात नाही. म्हणूनच तो उत्तम अँकर आहे. बॉडी अवेअरनेस. एखाद टोले दुसरा मार्ग सांगतो, बॉडी अवेअरनेस. तुमचं शरीर नेहमी वर्तमानात असतं. तुम्ही पायांमध्ये एनर्जी जाणवू शकता, हातांमध्ये हलकी कंपनं. ही अवेअरनेस मनाला शांत करते. ज्या क्षणी तुम्ही शरीरात उतरता, त्या क्षणी मनाचा गोंधळ कमी होतो. बॉडी हा तुमचा प्रेझेंट मोमेंट पोर्टल आहे. टोले सांगतो, शरीर म्हणजे टेम्पल आहे. त्यात राहा, त्याला ऐका. मनाच्या बाहेर थोडा वेळ राहा. स्टिलनेस अँड सायलेन्स. स्टिलनेस म्हणजे काहीच न करणं नाही. स्टिलनेस म्हणजे आतली शांत जागा ओळखणं. त्या जागी अहंकार बोलत नाही, पेन बॉडी रिॲक्ट करत नाही. सायलेन्स ऐकायला घाबरू नका, कारण सायलेन्स रिकामं नसतं, ते भरलेलं असतं. शांततेने, जाणीवेने. टोले म्हणतो, सायलेन्स हेच तुमचं खरं घर आहे. विचार येतील जातील, पण सायलेन्स कधी जात नाही. मायक्रो प्रेझेन्स इन डेली लाईफ. प्रेझेन्स म्हणजे तासनतास ध्यान करणं नाही. प्रेझेन्स म्हणजे दैनंदिन आयुष्यात छोटे क्षण जागरूकतेचे. भांडी घासताना, चहा पिताना, चालताना, फक्त पूर्णपणे तिथे राहा. हे छोटे क्षण जोडले गेले की जीवन बदलतं. माइंडफुलनेस ही लाईफस्टाईल बनते. जेव्हा तुम्ही प्रत्येक कृती पूर्णपणे करता, तेव्हा जीवन हलकं वाटायला लागतं आणि अहंकार हळूहळू सैल होतं. या भागात आपण समजून घेतलं, पॉवर ऑफ नाव अनुभवायची आहे. श्वास हा प्रेझेंट मोमेंटचा दरवाजा आहे. शरीर अवेअरनेस मनाला शांत करते. स्टिलनेस आणि सायलेन्स ही आतली शक्ती आहे. प्रेझेन्स दैनंदिन आयुष्यात शक्य आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, नेगेटिव्ह इमोशन्स वर्तमानात कसे डिझॉल्व्ह होतात,
ॲक्सेप्टन्स म्हणजे काय आणि आयुष्याशी न लढता ते कसं जगायचं? ॲक्सेप्टन्स, सरेंडर आणि इमोशनल अल्कमी. आपण अनेकदा असं समजतो, ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं, सरेंडर म्हणजे कमकुवतपणा. पण एखाद टोले या शब्दांना पूर्णपणे वेगळा अर्थ देतो. तो सांगतो, ॲक्सेप्टन्स म्हणजे रिॲलिटीला विरोध न करणं, सरेंडर म्हणजे आत्ताशी भांडण थांबवणं. आपण जेव्हा म्हणतो, हे असं नसावं, हे मला नको होतं, तेव्हा आपण वर्तमानला नाकारतो. आणि जिथे नकार आहे तिथे दुःख वाढतं. ॲक्सेप्टन्स म्हणजे परिस्थितीला अप्रूव्ह करणं नाही. ॲक्सेप्टन्स म्हणजे ही परिस्थिती वर्तमान आहे आणि मी तिच्याशी लढत नाही. एखाद टोले सांगतो, जेव्हा तुम्ही वर्तमानला ॲक्सेप्ट करता तेव्हा तुमच्यात शक्ती येते, कारण रेझिस्टन्स एनर्जी खातं, ॲक्सेप्टन्स एनर्जी मुक्त करतं. इमोशनल अल्कमी. अल्कमी म्हणजे एका घटकाचं दुसऱ्या घटकात रूपांतर. टोले सांगतो, नेगेटिव्ह इमोशन प्रेझेन्समध्ये गेलं की ते रूपांतरित होतं. दुःख, भीती, राग हे सगळं वर्तमानात दिसलं की हलकं होतं. जेव्हा राग येतो, तुम्ही म्हणत नाही, मला राग येऊ नये. तुम्ही फक्त पाहता, राग आहे, बस. या पाहण्यात काही मॅजिकल होत नाही, पण काही रिअड होतं. इमोशन स्टोरी न बनता एनर्जी बनतं आणि एनर्जी फ्लो होते. सरेंडर म्हणजे काय? सरेंडर म्हणजे काहीच न करणं नाही. सरेंडर म्हणजे नॉन रेझिस्टन्स. तुम्ही परिस्थितीशी विरोध करत नाही. तुम्ही त्यात पूर्णपणे उपस्थित असता. सरेंडर केल्यावर कृती थांबत नाही. ती जास्त स्पष्ट होते. तुम्ही फिअरमधून रिॲक्ट करत नाही. तुम्ही अवेअरनेसमधून रिस्पॉन्स देता. टोले सांगतो, जेव्हा रेझिस्टन्स संपते तेव्हा क्लॅरिटी येते आणि क्लॅरिटीमधून योग्य ॲक्शन जन्माला येतो. इनर वर्सेस आउटर चेंज. आपण समजतो, बाहेरचं बदललं की मी शांत होईन. पण टोले सांगतो, आत शांतता आली की बाहेरचं बदलतं. कारण तुमचा रिस्पॉन्स बदलतो. तुमची एनर्जी बदलते. तुमचं बोलणं बदलतं. ॲक्सेप्टन्स ही पॅसिव्ह नाही. ती इंटेलिजंट आहे. ती रिॲलिटीला पाहते आणि योग्य क्षणी योग्य पाऊल उचलते. यालाच टोले म्हणतो, इन्स्पायर्ड ॲक्शन. ही कृती अहंकारातून येत नाही, ती शांततेतून येते. एव्हरीडे ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स फक्त मोठ्या दुःखासाठी नाही. ती रोजच्या आयुष्यात आहे. ट्रॅफिकमध्ये, एखाद्या वागण्यात, प्लॅन फसल्यावर. जिथे रेझिस्टन्स आहे तिथे दुःख आहे. एक छोटा प्रश्न स्वतःला विचारा. वर्तमान, या क्षणी मी याला विरोध करतोय का? जर हो, तर श्वास घ्या. प्रेझन्स आणा. क्षणात काहीतरी सैल होतं आणि तिथेच फ्रीडम सुरू होते. या भागात आपण समजून घेतलं, ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं नाही. रेझिस्टन्स दुःख वाढवतं. प्रेझेन्समध्ये इमोशन्स रूपांतरित होतात. सरेंडर म्हणजे नॉन रेझिस्टन्स. क्लॅरिटीमधून इन्स्पायर्ड ॲक्शन येते. ॲक्सेप्टन्स दैनंदिन आयुष्यात वापरता येते. पुढील भागात आपण पाहणार आहोत, रिलेशनशिप्समध्ये पॉवर ऑफ नाव कसं वापरायचं, अहंकार कॉन्फ्लिक्ट कसा तयार करतो आणि प्रेझेन्समुळे माती कशी बदलतात. कॉन्शियस रिलेशनशिप्स आणि अहंकार कॉन्फ्लिक्ट्स. आपण बहुतांश दुःख एकटे असताना नाही, तर नात्यांमध्ये अनुभवतो. कारण नात्यांमध्ये फक्त 2 माणसं नसतात, 2 अहंकार असतात, 2 पेन बॉडी असतात, 2 भूतकाळ असतात. एखाद टोले सांगतो, रिलेशनशिप ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. आपण नात्याकडून काय अपेक्षा ठेवतो? सुख, सुरक्षितता, पूर्णत्व. पण जेव्हा नातं ही गरज पूर्ण करत नाही, तेव्हा अहंकार दुखावतो आणि कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. टोले म्हणतो, रिलेशनशिप तुमचं दुःख निर्माण करत नाही, ते फक्त ते उघड करतं. जिथे ट्रिगर आहे तिथे आत काहीतरी अपूर्ण आहे. अहंकार कॉन्फ्लिक्ट्स कसे तयार होतात? अहंकारला बरोबर असणं महत्त्वाचं वाटतं, समजून घेणं नाही. तो म्हणतो, मी बरोबर आहे, तू चुकीचा आहेस. आणि मग संवाद बंद होतो. पेन बॉडी ही संधी शोधतो. जुना राग, जुनी भीती, जुनी दुखणी सगळं वर येतं आणि आपण त्या क्षणी प्रेझेन्स गमावतो. टोले सांगतो, कॉन्फ्लिक्ट म्हणजे अनकॉन्शियसनेस. त्या क्षणी कोणीही फुली प्रेझेंट नसतं. दोघेही रिॲक्शनमध्ये असतात. कॉन्शियस रिलेशनशिप म्हणजे काय? कॉन्शियस रिलेशनशिप म्हणजे कॉन्फ्लिक्ट नसणं नाही, म्हणजे कॉन्फ्लिक्ट आल्यावर जाणीव ठेवणं. तुम्ही म्हणता, वर्तमान माझं अहंकार रिॲक्ट करतंय,
हा माझा पेन बॉडी आहे. ही ओळख कॉन्फ्लिक्टला सॉफ्ट करते. प्रेझेन्स फायरवर पाणी टाकते. कॉन्शियस रिलेशनशिपमध्ये एक गोष्ट स्पष्ट असते, तुमचा पार्टनर तुमचा एनिमी नाही, तो तुमचा मिरर आहे. तो तुम्हाला तुमचं अपूर्ण दाखवतो. लव्ह वर्सेस अटॅचमेंट. एखाद टोले एक खूप महत्त्वाचा फरक सांगतो. लव्ह वर्सेस अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणतं तू मला पूर्ण कर, तू असाच वाग. लव्ह म्हणतं तू जसा आहेस तसा स्वीकारतो. अटॅचमेंट फिअरमधून येतं, लव्ह प्रेझेन्समधून येतं. अटॅचमेंटमध्ये अहंकार मजबूत होतो, लव्हमध्ये अहंकार विरघळतो. जेव्हा तुम्ही पूर्णपणे प्रेझेंट असता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला फ्री सोडता. आणि हेच खरं प्रेम आहे. रिलेशनशिप ॲज अवेकनिंग टूल. प्रत्येक रिलेशनशिप एक टीचर आहे. तो तुम्हाला विचारतो, तू वर्तमान आहेस का अहंकार? अवेअरनेस. जिथे दुखणं आहे तिथे जागृतीची संधी आहे. जर तुम्ही कॉन्फ्लिक्टला प्रेझेन्सने भेट दिली तर रिलेशनशिप हीलिंग स्पेस बनतो. टोले सांगतो, जिथे 2 माणसं प्रेझेंट आहेत तिथे ड्रामा टिकत नाही. सायलेन्स, लिसनिंग, स्पेस हेच नात्याचं औषध आहे. या भागात आपण समजून घेतलं, रिलेशनशिप दुःख निर्माण करत नाही, उघड करतं. अहंकार कॉन्फ्लिक्ट वाढवतो. पेन बॉडी रिॲक्शनला फ्युएल देतो. कॉन्शियस रिलेशनशिप म्हणजे अवेअरनेस. पार्टनर हा एनिमी नाही, मिरर आहे. लव्ह आणि अटॅचमेंटमधला फरक. पुढील भागात आपण पाहणार आहोत वर्क, सक्सेस आणि पॉवर ऑफ नाव. ॲक्शन विदाऊट अहंकार कसं शक्य आहे आणि प्रेझेन्समधून काम कसं करायचं. वर्क, सक्सेस आणि ॲक्शन विदाऊट अहंकार. आपण समजतो यश मिळाला की शांतता मिळेल, पण एखाद टोले या भ्रमाला हळूच तोडतो. तो सांगतो, शांतता यशातून येत नाही, यश शांततेतून येतं. आपण काम करतो फ्युचरसाठी, रेकग्निशनसाठी, फिअर टाळण्यासाठी. म्हणजे काम करतानाही आपण वर्तमानात नसतो. आणि मग थकवा वाढतो, बर्नआउट येतो. टॉले म्हणतो, जेव्हा कृती अहंकारमधून येते तेव्हा ती हेवी वाटते. कारण अहंकार रिझल्टशी जोडलेला असतो. तो म्हणतो, हे झालं पाहिजे, मी सिद्ध झालो पाहिजे. अहंकार बेस्ड ॲक्शन फिअरमधून येते. ती रिॲक्टिव्ह असते, ती अधीर असते. कॉन्शियस ॲक्शन प्रेझेन्समधून येते. ती शांत असते, ती स्पष्ट असते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे कामात उपस्थित असता तेव्हा टाईम कमी जाणवतो. यालाच फ्लो म्हणतात. फ्लो म्हणजे फ्युचर विसरणा. तुम्ही रिझल्ट विसरता, तुम्ही प्रोसेस बनता. आणि पॅराडॉक्स म्हणजे तेव्हाच काम उत्तम होतं. सक्सेस म्हणजे काय? एखाद टोले यशाची वेगळी व्याख्या देतो. सक्सेस म्हणजे वर्तमान जे करताय त्यात पूर्ण असणं. पैसा येईल, नाव मिळेल, पण ते सेकंडरी आहे. जर तुम्ही वर्तमानात नाही तर यश मिळूनही असमाधान राहील. कारण अहंकार कधीच म्हणत नाही की आता पुरेसं आहे. प्रेझेन्समध्ये काम करताना तणाव कमी होतो, क्रिएटिव्हिटी वाढते, डिसिजन्स क्लिअर होतात. आणि काम म्हणजे बर्डन राहत नाही. प्रॅक्टिकल प्रेझेन्स ॲट वर्क. टोले प्रॅक्टिकल टूल्स देतो. एका वेळी एक काम, काम सुरू करण्याआधी श्वास, शरीरात जाणं, फ्युचरचा भार खाली ठेवणं. काम म्हणजे पळणं नाही, ते एक्सप्रेशन आहे. तुम्ही काम करताय म्हणून तुम्ही महत्वाचे नाही. तुम्ही आहात म्हणून कामाला अर्थ आहे. जेव्हा अहंकार कामातून बाजूला होतो तेव्हा क्वालिटी नैसर्गिकपणे वाढते. एफर्टलेस एफर्ट जाणवतो. स्ट्रेस आणि डेडलाईन्स. डेडलाईन्स असतील, प्रेशर असेल. टोले सांगतो, तणाव कामातून येत नाही, तू रेझिस्टन्समधून येतो. हे मला नको, मी वर्तमान असू नये, हे विचार स्ट्रेस निर्माण करतात. जर काम करावंच लागणार असेल तर त्यात पूर्णपणे राहा. हाफ प्रेझेन्स डबल स्ट्रेस देतो. प्रेझेन्स कामाला मेडिटेशन बनवतं आणि मेडिटेशन कामाला हलकं बनवतं. या भागात आपण समजून घेतलं, यश शांततेतून येतं, अहंकार बेस्ड ॲक्शन थकवते, कॉन्शियस ॲक्शन फ्लो आणते, सक्सेस म्हणजे प्रेझेन्स, वर्क मेडिटेशन बनू शकतं, स्ट्रेस रेझिस्टन्समधून येतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत एनलाइटनमेंट म्हणजे काय, पॉवर ऑफ नावचा शेवटचा सारांश.
आणि हे सगळं आयुष्यभर कसं जगायचं? आपण या प्रवासात मनाला पाहिलं, अहंकार ओळखलं, दुःख समजून घेतलं आणि वर्तमानमध्ये हळूहळू पाऊल ठेवलं. आता एखाद टोले आपल्याला शेवटच्या पण सगळ्यात खोल प्रश्नाकडे घेऊन जातो. जागृती म्हणजे काय? एनलाइटनमेंट काही मिस्टिकल अवस्था नाही, ती कुठे मिळवायची गोष्ट नाही. टोले सांगतो, एनलाइटनमेंट म्हणजे अहंकारचा अंत नाही, तर अहंकारवरचं आयडेंटिफिकेशन संपणं. विचार येतील, भावना येतील, परिस्थिती बदलतील, पण तुम्ही त्यात हरवणार नाही. हीच आहे खरी जागृती. जागृती म्हणजे काही विशेष होणं नाही, ती खूप साधी आहे. इतकी साधी की मनाला ती स्वीकारणं कठीण जातं. डेथ ऑफ अहंकार, नॉट द माइंड. अहंकार मरत नाही, तो शांत होतो, तो बॅकग्राऊंडमध्ये जातो. तुम्ही विचार वापरता, पण त्यात हरवत नाही. जागृत व्यक्ती विचारांशिवाय वसते, पण ती विचारांमध्ये कैद नसते. टोले म्हणतो, माइंड एक टूल आहे, अवेअरनेस ही ओळख आहे. जेव्हा ही ओळख स्थिर होते तेव्हा जीवन हलकं वाटतं. लिव्हिंग द नाव डेली. पॉवर ऑफ नाव कुठल्याही रिच्युअलमध्ये नाही, ती दैनंदिन आयुष्यात आहे. श्वास घेताना, चालताना, ऐकताना, बोलताना. तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही, फक्त प्रेझेंट असणं पुरेसं आहे. कधी अहंकार परत येईल, कधी पेन बॉडी जागं होईल. ते अपयश नाही, ते जाणीव ठेवण्याची नवीन संधी आहे. पर्पस अँड मीनिंग. लोक विचारतात, वर्तमान जगलो तर फ्युचर कसं बनेल? टोले उत्तर देतो, जेव्हा वर्तमान स्पष्ट असतो तेव्हा फ्युचर आपोआप योग्य दिशेने जातं. पर्पज म्हणजे काही मोठं करणं नाही. पर्पज म्हणजे जे करताय त्यात पूर्ण असणं. मीनिंग जीवनात जोडायचा नसतो, तो वर्तमानात उघडतो. सायलेन्समध्ये, प्रेझेन्समध्ये. सफरिंग एंड्स हिअर. सफरिंग कधीच पूर्णपणे टाळता येणार नाही, पण त्यात अडकणं टाळता येतं. पेन येईल, स्टोरी नको. आणि हीच आहे द पॉवर ऑफ नावची शेवटची शिकवण. लाईफ हॅपन्स नाव, पीस लिव्ज नाव, फ्रीडम इज नाव. वर्तमान हा क्षण पूर्ण आहे. काही बदलायची गरज नाही, काही मिळवायची गरज नाही. फक्त इथे रहा. जर तुम्ही या क्षणाला पूर्णपणे भेट दिली तर आयुष्य तुमच्याशी लढणार नाही, ते उघडेल.